काहीतरी नक्कीच होते आपल्या दोघांमध्ये. आजही तुला बघून मनाच्या तारा आपसुकच छेडल्या जातात. नेहाकडे पाहताच अमितच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. मोकळे सोडलेले केस, टपोरे डोळे, कपाळावर उभी टिकली आणि डोळ्यात कितीतरी प्रश्न. आपल्या साडीच्या पदर नेहाने वळून पाहिले आणि त्याच वेळी दोघांची नजरानजर झाली. अमित एकटक तिला पाहतच राहिला. नेहाच्या नजरेनेही क्षणात त्याला ओळखले होते. अमितला काहीतरी बोलायचे होते, पण नेहाने स्वतःला सावरले आणि आपले लक्ष दुसरीकडे वळवले. अमितला असे वाटले की क्षणभर मिळालेला आनंद दुसऱ्या क्षणी हरपला. नेहाने नजर चोरत पुन्हा त्याच्याकडे पाहिले. अमित अजूनही तिच्याकडे बघत होता. हॅलो नेहा. अमितला राहवले नाही. तो तिच्या जवळ गेला. हॅलो, कसे आहात? दबक्या आवाजात नेहाने विचारले. जशी सोडून गेली होतीस ना, तसाच आहे, अमितने उत्तर दिले. ते ऐकून नेहाने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, असे अजिबात वाटत नाही. थोडे जाड झाला आहात. हो का? असे म्हणत अमितही हसला. दोघेही जवळपास 4 वर्षानंतर एकमेकांना भेटले होते. 4 वर्षापूर्वी असे स्टेशनवर येऊन नेहाला गाडीत बसवून अमित तिच्यापासून वेगळा झाला होता. नेहा त्याच्या आयुष्यातून दूर जात होती. अमितला तिला थांबवायचे होते, पण दोघांचा स्वाभिमान आडवा आला. ती माहेरी जात होती. दोघांनाही माहीत होते की ती कायमची जात आहे, पुन्हा परत येणार नाही. त्यानंतर 2 महिन्यांच्या आतच घटस्फोटाची कागदपत्रे अमितला मिळाली. दीर्घ कायदेशीर कारवाईनंतर दोघांचा जीवनमार्ग वेगळे झाले. चहा घेणार की कॉफी? मनात दाटून आलेल्या जुन्या आठवणींना आवर घालत अमितने विचारले. हो, कॉफी घेईन मी. तुम्ही मात्र चहा घ्याल ना? पण मला कॉफीच प्यायला आवडेल. हो, चालेल. लगेच घेऊन येतो. नेहा कॉफी आणायला गेलेल्या पाठमोऱ्या अमितकडे बराच वेळ पाहत होती. घटस्फोटानंतर तिने लग्न केले होते, पण अमित अजूनही एकटाच राहत होता. नेहा त्याच्या मनात अजूनही कायम होती. नेहासोबतही असेच काहीसे घडले होते, पण लग्नानंतर सर्व बदलले. तसेच नेहालाही बदलावे लागले. कशी आहेस? सर्व सुरळीत आहे ना? अमित चहा आणि कॉफी घेऊन आला होता. नेहाच्या जवळ बसून त्याने असे विचारतात दीर्घ श्वास घेत नेहा म्हणाली, सर्व ठीक सुरू आहे, पण सध्या माझ्या तब्येतीबाबत मी थोडीशी काळजीत आहे. का? काय झाले तुला? काळजीच्या स्वरात अमितने विचारले. काही नाही, थोडासा दम्याचा त्रास आहे. श्वास घेणे अवघड होते. सध्या कोरोना संसर्ग पसरत आहे, त्यामुळं तुला जास्त काळजी घ्यायला हवी. हो, काळजी तर घेतेच. देहरादूनमध्ये 2 दिवसाचे काम आहे. त्यानंतर नागपूरला जायचं आहे. सध्या सुजय नागपूरमध्येच राहायला गेले आहेत. हो का? मीही कामानिमित्त दिल्लीला आलो होतो. मलाही कोटाला माघारी जायचं आहे. माझी ट्रेन सकाळी 6:40ची आहे. अमित, जरा तुम्ही पहा ना, ट्रेन कधी येईल? स्टेशन मास्टरांना विचारून या ना. ट्रेन वेळेत येईल की उशिराने? हो, लगेच विचारतो त्याला. असे सांगून अमित निघून गेला. चौकशी केल्यावर समजले की लॉकडाऊन जाहीर झाले आहे आणि त्यामुळे ट्रेन रद्द करण्यात आली आहे. नेहा घाबरली. आता काय होईल? ट्रेन कधी सुरू होणार आणि केव्हा मी घरी पोहोचेल? सर्व काळजीत असतील हो माझ्या. नेहा, अगं आतापर्यंत एवढेच समजू शकले आहे की 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व काही बंद केले आहे. लॉकडाऊनमुळे ट्रेनवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. अरे बापरे! मग आता मी कुठं जाणार? असे कसे झाले? हॉटेल सुरू आहेत की नाहीत? नेहा घाबरली होती. तिला शांत करीत अमित म्हणाला, नेहा, काळजी करू नकोस. माझ्या चुलत भावाचे जवळच घर आहे. सध्या तो मुंबईत नोकरी करतो. त्यामुळे घराची चाबी माझ्याकडे देऊन ठेवली आहे त्याने. मला अनेकदा कामानिमित्त येथे यावे लागते, त्यामुळे मी त्याच्याच घरी राहतो. तूही माझ्यासोबत तिथंच राहा. एवढा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? ठीक आहे, चला. नेहा अमितसोबत निघाली. अमित तिला चुलत भावाच्या घरी घेऊन आला. एका बेडरूमच्या त्या घरात मोठी बाल्कनी आणि एक झोपाळाही होता. छोटीशी बागही होती. तिथे सुंदर झाडे लावली होती. घर छोटेसेच होते, पण फारच सुरेख होते. अमित सोबत घरात येताच
नेहाने तिचा नवरा सुजयला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. बिकट परिस्थितीत पूर्वाश्रमीच्या पतीच्या मदत घेऊन त्याच्यासोबत त्याच्या घरी थांबण्याच्या नेहाच्या निर्णयावर सुजयने कुठलाच आक्षेप घेतला नाही. उलट ती सुरक्षित असल्याचा त्याला आनंद झाला. अमित, तुमचे आभार, नेहाने घर न्याहाळत म्हटले. तू फ्रेश हो, मी जेवण बनवायला घेतो. आज तू माझी पाहुणी आहेस ना, म्हणून जेवण माझ्या हातानेच घे. अरे वा, म्हणजे जेवण तुम्ही बनवणार? जेव्हा आपण सोबत राहत होतो तेव्हा स्वयंपाकघरात डोकूनही बघत नव्हता. नेहा, वेळ आणि परिस्थिती खूप काही शिकवते ग माणसाला. तू माझ्या हाताचे जेवण तर बघ, बोटही चाटशील. फारच छान. बोलण्यात तुम्हाला कोणी हरू शकणार नाही. मनात नसतानाही नेहाच्या मनातील जुन्या आठवणी जागा झाल्या. लगेचच विषय बदलत नेहा म्हणाली, अमित, तुमच्यात खूपच चांगले बदल घडले आहेत. धन्यवाद. असे म्हणत अमित हसतच कामाला लागला. त्याने खरोखरच स्वादिष्ट जेवण बनवले. नेहाने आवडीने खाल्ले. थोडा वेळ गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर झोपायची वेळ आली. बेडरूम एकच होता. अमितने पलंगाकडे बघितले आणि सांगितले, नेहा, तू इथे आरामात झोप. तुम्ही कुठे झोपणार? माझे काय, मी बाहेरच्या सोफावरही झोपू शकतो. ठीक आहे. नेहा आरामात पलंगावर पौडली. तिच्या डोक्यावर प्रचंड झोप होती. ती खूपच थकलेली होती. तरीही रात्रभर झोपू शकली नाही. नुसतीच कूस बदलत होती. मनात काही कडू तरी काही गोड आठवणी फेर धरून नाचत होत्या. अमितची मनस्थिती काहीशी नेहासारखीच होती. सकाळी 8 वाजता नेहा उठली. तिने पाहिले की अमित अंघोळ उरकून स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होता. अरे वा, अगदी गृहिणीसारखेच काम करत आहात तुम्ही. बायको सोडून गेली की हीच वेळ येते मॅडम, अमितने हसत सांगितले. नेहा बागेत गेली. अमित चहा घेऊन तेथे गेला. चहा पीत नेहा म्हणाली, अमित, मला हे आवडलेले नाही. आधीच सांगून ठेवते. दुपारचे आणि रात्रीचे जेवणही मीच बनवणार. तुम्ही फक्त भांडे धुवा. त्यात अमित तिच्याकडे पाहू लागला. त्यावर अमित म्हणाला, तुझी जशी आज्ञा. आणि अमित हसतच म्हणाला. अशा प्रकारे दोघेही लॉकडाऊनच्या काळात एकमेकांची करीत वेळ निभावून नेत होते. अमित शक्य तेवढी सर्व कामे स्वतःच करीत असे. त्याला नेहाच्या तब्येतीची काळजी वाटत होती. तो नेहाला केर कचरा काढणे किंवा साफसफाईच्या कामांना हात लावू देत नव्हता. एके दिवशी भल्या पहाटेच नेहाची तब्येत खूपच बिघडली. नेहाने सांगितले की तिचे इन्हेलर हरवले आहे. अमित लगेचच धावपळ करीत बाजारात गेला. खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला मेडिकलचे एक दुकान उघडे दिसले. तेथून इलेनर आणि काही औषधे घेऊन तो धावतच घरी आला. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. नेहाची तब्येत खूपच बिघडली होती. मात्र वेळेवर इलेनर मिळाल्याने तिला थोडे बरे वाटले. तोपर्यंत अमितने एका भांड्यात पाणी गरम केले. त्यात लॅव्हेंडर तेलाचे 5-6 थेंब टाकले. ते भांडे नेहाला आणून दिले आणि तिला 5-10 मिनिटे वाफ घ्यायला सांगितले. यामुळे नेहाला खूपच बरं वाटले. त्यानंतर अमितने एक ग्लास गरम पाण्यात मध घालून ते नेहाला प्यायला दिले. हळूहळू नेहाला बरे वाटू लागले. अमितने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितले, आजपासून रोजच तुला मध किंवा हळद घातलेले गरम पाणी प्यावे लागेल. त्यामुळे तुला बरं वाटेल. नेहाच्या लक्षात आले होते की अमितचे खरोखर तिच्यावर खूप प्रेम आहे आणि वेगळे झाल्यानंतरही त्याचे मन तिच्यातच गुंतलेले आहे. पण ही गोष्ट लक्षात यायला उशीर झाला होता. ती अमितच्या जवळ येऊन बसली आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, मला माझा भूतकाळ पूर्णपणे विसरायचा आहे. आजपासून मी फक्त तुमच्या सोबत घालवलेले चांगले क्षण लक्षात ठेवेन. खरंच? नेहा कोण म्हणते की पूर्वाश्रमीचे पती-पत्नी चांगले मित्र होऊ शकत नाही? तू आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहेस. आपले जुने नाते आता पुन्हा जोडले जाऊ शकत नाही. तरीही मैत्रीचे नवे नाते आपल्यात नक्की निर्माण होऊ शकते. हो ना? त्या दिवशी
पहिल्यांदाच एकमेकांना मिठी मारून दोघेही आनंदाने रडले. दुसऱ्या दिवशी नेहा एक फूल घेऊन अमित जवळ आली. "हे काय?" तो गोंधळला. "अरे फूल आहे गुलाबाचे. ते दिसतंय. पण आज या गरिबावर इतकी मेहरबानी कशासाठी?" "कारण आजच्याच दिवशी आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो. विसरलात का?" लढीवाळपणे पाहत नेहाने विचारले. "अरे हो, आठवले. आजचा दिवस तुझ्या लक्षात आहे." "हो." "चला, आजचा दिवस खास बनवूया." "नक्कीच." त्यानंतर दोघांनी मिळून फुलांनी घर सजविले. बगीचात टेबल आणि खुर्ची मांडून दुपारचे जेवण केले. एकमेकांच्या आवडीचे कपडे घातले. जेवणात एकमेकांच्या आवडीचेच पदार्थ होते. एक सांगत असे आणि दुसरा स्वयंपाकघरातून तो पदार्थ घेऊन येत असे. दोघांनी ती पहिली भेट आठवत एकमेकांसाठी गाणे गायले, शेरो शायरी केली, एकमेकांना भेटवस्तू दिल्या, भरपूर गप्पा मारल्या आणि त्यानंतर कधीतरी एखाद्या संध्याकाळी पुन्हा भेटू असे वचन एकमेकांना दिले. हे सर्व त्यांनी इतक्या आवडीने आणि मैत्रीच्या नात्याने केले की त्यामुळे तो दिवस त्यांच्यासाठी खास ठरला होता. रात्री नेहाने आपल्या सोबतच झोपायला अमितला सांगितले आणि म्हणाली, "आज मला एक सुंदर चूक करायची आहे. फक्त आजच्याच दिवशी माझ्या मित्रासाठी मी माझ्या नवऱ्याशी प्रतारणा करणार आहे." अशा प्रकारे दोघांच्याही जीवनात लॉकडाऊनचा तो संपूर्ण दिवस आयुष्यभरासाठी आठवणीत राहिला. जुने गैरसमज, नात्यातील कटुता दूर झाली. एकमेकांवर काहीही हक्क राहिला नसताना दोघे एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते. एक वेगळेच नाते निर्माण झाले होते, ज्याने त्या अडचणींच्या दिवसातही त्यांना वेगळ्याच रंगात रंगवून टाकले होते. मित्रहो, रोज संध्याकाळी एक स्टोरी मी वेगळी टाकेन आणि जो सकाळी जी स्टोरी येते ती चालू राहील. म्हणजे एका दिवसात 2 स्टोऱ्या येतील. म्हणून चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.